सर्वांना नमस्कार. एज्युथिंग इंडिया अंतर्गत करिअर काउन्सिलिंग आणि प्रोग्राम मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण या प्रोग्राम मध्ये लेवल 4 मध्ये अ, स्नेहाचं पूर्ण काउन्सिलिंग करत आहोत. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू झाली, त्यानंतर आपण ऑनलाईन टेस्ट घेतली आणि आता पोस्ट काउन्सिलिंग आपण करत आहोत. त्याच्यामध्ये एक सायकोमेट्रिक टेस्ट झाली आणि एक DMIT टेस्ट झाली. आता दोन्हीचं मिळून आपण चर्चा करणार आहोत की आपल्याला त्यातून काय दिसून आलं आणि आपल्याला काय केलं पाहिजे भविष्यामध्ये. हा सगळा करिअरचा रोडमॅप आपण बनवणार आहोत. आता खरं तर तुम्ही तसं खूप इकडं तिकडं फिरून आलेला आहात. बऱ्याच ठिकाणी विचारपूस झालेली आहे आणि बरेच तुमच्या डोक्यामध्ये विचार आहेत की आता काय करायचं. तुम्ही काहीतरी ठरवलं असणार आहे, तरी सुद्धा आपण अ, याच्यामध्ये काय निघतंय, हा रिझल्ट काय सांगतोय, किंवा अ, आपल्याला योग्य दिशेने जाण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल. म्हणजे हा रिझल्ट तुमच्या अपेक्षा, मुलीला काय वाटतंय तिच्या अपेक्षा आणि त्याचा मध्य साधून आपल्याला कुठनं तरी आपल्याला ते मिळवता येते का बघूया. त्यामध्ये विकल्प असतील, पहिला, दुसरा, तिसरा. मग त्यामध्ये कशी चॉईस करायची आणि त्या दिशेने आपल्याला कसं जायचं. तर मी पहिल्यांदा आपण DMIT रिपोर्ट बघूया आणि मग सायकोमेट्रिक रिपोर्ट बघूया, कारण DMIT रिपोर्ट हा महत्वाचा आहे. ते इनबॉर्न टॅलेंट आहे, टिकणार टॅलेंट आहे. आणि सायकोमेट्रिक हे तिनं आतापर्यंत 10 वर्षामध्ये मिळवलेलं, तिच्या आजूबाजूचा परिसर, शाळा, विषय, शिक्षक या सर्वांच्या प्रेरणेमुळे तिनं आतापर्यंत अचिव्हमेंट केलेली ती प्रगती त्यामध्ये दिसते. आणि इनबॉर्न टॅलेंट आहे ही अजून तिला काही भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या काय स्किल्स आहेत त्या अजून आता जरी दिसत नसल्या तरी भविष्यामध्ये दिसणार आहेत. अशा दृष्टीनं आपण दोन्ही पण दृष्टीने प्रयत्न करूया. दोन्ही पण रिझल्ट आलेले आहेत. आज हिजा करूया आणि